Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lecture, the Career Oriented Course, Certificate Course in Human Resource Management. Paper number 2, Recent Trends in Human Resource Management. आपण करिअर ओरिएंटेड कोर्स म्हणजे COC तो तुमचा आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचा स्टडी करतो आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, पेपर थर्ड अशा 3 पेपरचा स्टडी करायचा आहे आणि 1 प्रोजेक्ट प्रिपेअर करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आपण पेपर नंबर सेकंडचा स्टडी करतो आहे. पेपर नंबर सेकंडचं टायटल आहे रिसेंट ट्रेंड्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर यामध्ये देखील तुम्हाला 4 टॉपिक्सचा स्टडी करायचा आहे. तर प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण यामधील युनिट नंबर फर्स्ट स्टार्ट केली आहे. युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे इंट्रोडक्शन टू HRD. HRD म्हणजे काय तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर यामध्ये या युनिट नंबर फर्स्टमध्ये प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे स्कोप, त्याचे फीचर्स यांचा स्टडी केला आहे. त्याचबरोबर हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट का करावी, त्याची नीड काय आहे याचा देखील स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी केलेला आहे. या लेक्चर्समध्ये आज आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर आहे, त्याला कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात. ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला कोणकोणते फंक्शन्स करावे लागतात याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स पार पाडावे लागतात. ऑर्गनायझेशनमध्ये, बिझनेसमध्ये किंवा कंपनीमध्ये तो बिझनेस योग्य त्या प्रकारे रन करायचा असेल तर यासाठी त्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयची आवश्यकता असते. मग असे एम्प्लॉई त्यांची डेव्हलपमेंट करणे आवश्यक आहे. त्यांना जे काही ते काम करीत आहेत त्याचे नॉलेज, त्याचे स्किल्स, त्यांचे ॲटिट्यूड, ॲबिलिटी, बिलीफ्स या सर्व त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे. म्हणून त्यांचे डेव्हलपमेंट करावी लागते. ही ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आहे ती 1969मध्ये फर्स्टली अमेरिकेमध्ये जी एक कॉन्फरन्स झाली त्या ठिकाणी लिओनार्ड नॅडलर यांनी इंट्रोड्यूस केली आणि त्यामध्ये त्यांनी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट काय आहे ते डिफाईन केले. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कशासाठी केली जाते तर ऑर्गनायझेशनची ग्रोथ व्हावी आणि त्या एम्प्लॉयची विकास व्हावा यासाठी हे ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट त्यांचा विकास केला जातो. असे डेव्हलपमेंट करायचे असेल तर ऑर्गनायझेशनमध्ये अनेक प्रोग्राम्स अरेंज केले जातात, ऑर्गनाईज केले जातात. त्यामधून तो काय एम्प्लॉई आहे त्याचं जे नॉलेज आहे ते नॉलेज कसे इन्क्रीज करता येईल, त्याचे स्किल्स वाढवण्यासाठी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात. कारण आपल्या इंडियामध्ये 1991 नंतर न्यू टेक्नॉलॉजी या मोठ्या प्रमाणावर आल्या. तर हे कशामुळे झाले तर 1991चे जे आर्थिक धोरण होते त्याच्यामुळे ही न्यू टेक्नॉलॉजी आपल्या इंडियामध्ये जे बिझनेस ऑर्गनायझेशन आहे, ज्या कंपनी आहे त्या कंपनीमध्ये अडॉप्ट करण्यात आल्या. तर 1991मध्ये जे न्यू आर्थिक धोरण स्वीकारले गेले त्याच्यामध्ये LPG इरामुळे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या आर्थिक पॉलिसीमध्ये काय झाला, चेंज झाला. ती न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अडॉप्ट करताना जे काही बिझनेस आहेत, जे इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये फॉरेन कंट्रीमधील जे काही कंपनी आहे ती आपल्या इंडियामधील कंपनीमध्ये येऊन काय करू शकते, इन्व्हेस्टमेंट करू शकते असे धोरण त्याच्यामध्ये अवलंबले गेले. याच्यामुळे काय झाले तर फॉरेन कंट्रीमधील जे काही कंपनी आहे त्यांनी आपल्या इंडियामधील कंट्रीमध्ये काय केली, इन्व्हेस्टमेंट केली. त्याच्यामुळे काय झाले तर फॉरेनमध्ये जे काही नवीन टेक्नॉलॉजी आहे, जे त्यांचे एक्सपर्ट्स मॅनेजमेंट आहे, जे नॉलेज आहे त्यांचा वापर आपल्या इंडियामधील जे काही कंपनी आहे त्याच्यामध्ये करण्यात आला.
आणि अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी काय आहे, ती कशी हँडल केली जाते, त्याचा वापर कसा करावा, याचे नॉलेज एम्प्लॉयला देणे आवश्यक आहे. म्हणून या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटची ही गरज आहे की त्यांची डेव्हलपमेंट करणे, त्यांना जास्तीत जास्त विकास कसा करता येईल त्यांचा, याच्यावरती फोकस केला जातो आणि त्यामधून त्या ह्युमन रिसोर्सची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते. असे अनेक रिझन्स आहेत की ज्यामुळे त्या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करणे अत्यावश्यक आहे, इसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट आहे. म्हणून या ह्युमन रिसोर्सची डेव्हलपमेंट करणे हा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचं काय आहे, महत्त्वाचे काम आहे. मग असे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्यासाठी मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स पार पाडावे लागतात. मग ते फंक्शन्स कोणते आहेत, हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा जो काय मॅनेजर आहे तो कोणकोणती कामे करतो, त्याचा स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करत आहोत. नाव लेट्स सी विच फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स. The functions of HRD managers. तर या HRD मॅनेजर्सला, या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला हे अनेक फंक्शन्स करावे लागतात. तर फर्स्ट फंक्शन आहे रोल ॲनालिसिस. सेकंड फंक्शन्स इज ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. थर्ड फंक्शन्स आर रिक्रुटमेंट. फोर्थ फंक्शन्स आर सिलेक्शन. नेक्स्ट इज प्लेसमेंट, इंडक्शन अँड ओरिएंटेशन, परफॉर्मन्स अप्रायझल, ट्रेनिंग, मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, कंपेन्सेशन, सोशल अँड कल्चरल प्रोग्राम, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, क्वालिटी सर्कल, टीमवर्क, कम्युनिकेशन पॉलिसीज, ग्रीव्हन्सी मेकॅनिझम अँड अदर फंक्शन्स. तर अशी 19 फंक्शन्स आहेत जे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला हे फंक्शन्स करावे लागतात, पार पाडावे लागतात. तर यामध्ये जे फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स, त्याच्यामध्ये जे 19 फंक्शन्स आहेत त्यांचा स्टडी आपण 1 बाय 1 या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर फर्स्ट फंक्शन आहे रोल ॲनालिसिस. तर हे रोल ॲनालिसिस हे फंक्शन्स काय आहे, तो मॅनेजर्स या फंक्शन्समध्ये या रोल ॲनालिसिस हे कशा प्रकारचे काम करतो, यामध्ये काय करावे लागते त्याला. नाव लेट्स सी द फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स. द फर्स्ट फंक्शन्स ऑफ HRD मॅनेजर्स, इट इज अ रोल ॲनालिसिस. What is mean by role analysis? The HRD manager should design the wider roles rather than mere jobs based on organization present and future needs. The HRD manager should design the wider roles rather than mere jobs based on the organization present and future needs. The HRD manager should also take into consideration the internal and external environmental factors. तर रोल ॲनालिसिस हा या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सचा फर्स्ट फंक्शन आहे. हे फंक्शन या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. मग या फंक्शन्समध्ये हे काय काम आहे, रोल ॲनालिसिस म्हणजे काय, तर द HRD मॅनेजर शूड ऑल्सो टेक इन टू कन्सिडरेशन द इंटरनल अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. तर हा HRD मॅनेजर, हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर काय करतो, तर जे काय इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि जे एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, इंटरनल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स हे काय करतो, असे रोल ॲनालिसिस करताना असे फॅक्टर्स कन्सिडर केले जातात. कारण जर रोल ॲनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी इन्व्हायरमेंटलमधील जे इंटरनल फॅक्टर्स आहेत आणि एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत ते निश्चित करणे आवश्यक आहे. द HRD मॅनेजर शूड डिझाईन
the wider roles rather than mere job based on the organization present and future needs. तर जी काय ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील प्रेझेंट म्हणजे या वर्तमानातली जी काही नीड आहे अँड फ्युचर नीड्स, ओके, अँड भविष्यातील जी काही नीड्स आहे हे जाणून तो जो काही जॉब आहे त्या जॉबमध्ये त्याचा रोल काय आहे त्याचे योग्य त्या प्रकारे डिझाईन करण्याचे काम हा HRD मॅनेजर, हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर करीत असतो. मग असे रोल ॲनालिसिस करायचे असेल, ओके, त्यासाठी प्रेझेंट अँड फ्युचर नीड्स जाणून घेतले जातात आणि इन्व्हायरमेंटलमधील जे इंटरनल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत अँड एक्सटर्नल इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते योग्य त्या रीतीने कन्सिडर या ठिकाणी हा मॅनेजर करीत असतो आणि त्याच्या आधारे तो जो काही रोल आहे त्याचे ॲनालिसिस करण्याचे, त्याचे विश्लेषण करण्याचे काम या ठिकाणी हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स करीत असतो. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सचा फर्स्ट फंक्शन आहे रोल ॲनालिसिस, हे या प्रकारे करावे लागते. त्यानंतर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सचे सेकंड फंक्शन्स आहेत. तर दुसरे फंक्शन्स कोणते करावे लागते तर ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग, ओके, जो काय मानवी संसाधन आहे त्याचे योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करणे, त्याचे नियोजन करणे हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. इन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग the HRD manager based on the role analysis should plan for the human resources which would meet not only the future organizational requirements but also capable of being developed. तर हे ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग म्हणजे काय तर जो काही मानवी संसाधन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील जो काही एम्प्लॉई आहे, ओके, त्या ह्युमन रिसोर्सचे योग्य त्या रीतीने प्लॅनिंग करणे, त्यांचे नियोजन करणे. मग हे प्लॅनिंग कशाचे करावे लागते, ते का करावे लागते तर हा HRD मॅनेजर, ओके, काय करतो, ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्स काय करतात तर बेस्ड ऑन दी रोल ॲनालिसिस, ओके, त्यांचं फर्स्ट फंक्शन काय आहे रोल ॲनालिसिस. तर या रोल ॲनालिसिसच्या आधारे, ओके, शुड प्लॅन फॉर द ह्युमन रिसोर्सेस विच वूड मीट नॉट ओनली दी फ्युचर ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स, ओके, शूड प्लॅन, तो एक प्लॅन तयार करतात फॉर द ह्युमन रिसोर्सेस. या ह्युमन रिसोर्सेससाठी काय करतात त्या रोल ॲनालिसिसच्या आधारे एक प्लॅन तयार करतात. मग असा प्लॅन कशासाठी तयार करतात तर द फ्युचर ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स म्हणजे ऑर्गनायझेशनच्या फ्युचरमधील जे काही रिक्वायरमेंट्स असतील त्याच्या आधारे असे प्लॅन्स तयार केले जातात अँड ऑल्सो कॅपेबल ऑफ बीइंग डेव्हलप. आणि त्याच्या आधारे जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याचं डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. म्हणजे काय केले जाते, जी ऑर्गनायझेशन आहे, जी ऑर्गनायझेशनमध्ये जी जॉब पोझिशन आहे मग त्याचा रोल काय असणार आहे इन फ्युचरमध्ये, मग त्या रोलचे ॲनालिसिस केले जाते आणि त्याच्या आधारे प्लॅन्स करून, ओके, फ्युचरमध्ये त्या ऑर्गनायझेशनच्या काही रिक्वायरमेंट्स असतील, त्या ह्युमन रिसोर्सबद्दलचे ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी केले जाते आणि त्यामधून योग्यतारित्या ते ह्युमन रिसोर्सचे डेव्हलपमेंट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. त्यानंतर यामधील थर्ड फंक्शन आहे रिक्रुटमेंट, ओके. HRD मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स करावे लागतात. तर त्यामधील फर्स्ट फंक्शन रोल ॲनालिसिस, सेकंड फंक्शन ह्युमन रिसोर्सेस प्लॅनिंग आणि थर्ड फंक्शन आहे रिक्रुटमेंट. व्हॉट इज मीन बाय रिक्रुटमेंट? रिक्रुटमेंट म्हणजे काय तर बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी जो आवश्यक लागणारे एम्प्लॉई आहे, जो कर्मचारी आहे, त्यांचे जॉब पोझिशननुसार रिक्रुटमेंट करणे, त्यांची भरती करणे हे देखील काम या HRD मॅनेजर्सला करावे लागतात. इट इज द प्रोसेस ऑफ सर्चिंग फॉर प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज and stimulating them to apply for job in an organization. तर रिक्रुटमेंट ही एक प्रोसेस आहे. प्रोसेस कशीची आहे तर जो काही प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज आहे, जी ऑर्गनायझेशन जो काही जॉब पोझिशन आहे त्या जॉब पोझिशनसाठी योग्य तो एम्प्लॉई शोधणे आवश्यक आहे. मग तो प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सर्चिंग करण्याचे काम
या ठिकाणी या HRD मॅनेजर्सला, या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. आणि त्यानंतर असे प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सर्च केल्यानंतर जो काही जॉब असेल त्या ऑर्गनायझेशन्समधील, त्या जॉबसाठी अप्लाय त्या एम्प्लॉयला करायला सांगितले जाते. अशा प्रकारे रिक्रुटमेंट करताना, रिक्रुटमेंट ही एक आहे प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सर्च केले जातात. तर रिक्रुटमेंट ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉईज सर्च केले जातात. असे एम्प्लॉईज सर्च केल्यानंतर जो काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जी जॉब आहे त्या जॉबसाठी त्यांना अप्लाय करण्यासाठी स्टिम्युलेट केले जाते. रिक्रुटमेंट कशासाठी केली जाते, तर ऑर्गनायझेशनमध्ये जी जॉब पोझिशन आहे त्या पोझिशनसाठी एम्प्लॉईची आवश्यकता असते. मग असा एम्प्लॉई फर्स्टली सर्च केला जातो, त्यानंतर त्याला त्या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी स्टिम्युलेट केले जाते, सांगितले जाते. आणि त्याच्यासाठी अनेक एम्प्लॉईज काय करतात, त्या जॉबसाठी अप्लाय करतात. आणि अशा अनेक कॅन्डिडेट्समधून त्यांचे रिक्रुटमेंट करण्याचे काम हे या HRD मॅनेजर्सला करावे लागते. त्यानंतरचे आहे फंक्शन्स सिलेक्शन. आपण HRD मॅनेजर्सला जे फंक्शन्स करावे लागतात त्या फंक्शनचा स्टडी करतोय. तर यामध्ये अनेक फंक्शन्स आहेत की ते या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला फंक्शन्स करावे लागतात. तर यामधील नेक्स्ट फंक्शन आहे सिलेक्शन. तर सिलेक्शन कोणाचे केले जाते, तर ज्या एम्प्लॉयचे रिक्रुटमेंट केली आहे, ज्या एम्प्लॉयची भरती केली आहे, तर त्या रिक्रुटमेंट केलेल्या जे कॅन्डिडेट्स आहेत, जे एम्प्लॉईज आहेत, त्या रिक्रुटमेंट केलेल्या एम्प्लॉयमधूनच योग्य ते कॅन्डिडेट्स एम्प्लॉय सिलेक्ट करण्याचे काम या ठिकाणी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय सिलेक्शन. इट इज द प्रोसेस ऑफ ascertaining the qualifications, experiences, skills, knowledge, etc. of an applicant with a view to appraising his or her suitability to a job. ऑर्गनायझेशनमध्ये अनेक पोझिशन्स असतात. मग त्या पोझिशनसाठी त्या जॉबसाठी जो कॅन्डिडेट सुटेबल असेल, योग्य असेल, त्याच कॅन्डिडेट्सची या ठिकाणी काय केली जाते, सिलेक्शन करण्याचे काम केले जाते. मग असे सिलेक्शन करायचे असेल त्या कॅन्डिडेट्सचे, मग ते त्यासाठी काय करावे लागते, तर त्यासाठी फर्स्टली तो जो काही कॅन्डिडेट्स आहे त्याचे क्वालिफिकेशन्स चेक केले जाते, त्याचे एज्युकेशन कोणते आहेत, त्याच्याकडे कोणकोणते स्किल्स आहेत, त्याच्याकडची नॉलेज किती आहे, त्याचबरोबर त्याचे एक्सपिरियन्स, त्याने याआधी कोणत्या ठिकाणी काम केले आहे का, त्याला या कामाचा अनुभव आहे का, त्याचे एक्सपिरियन्स देखील याच्यामध्ये काय केली जाते, सिलेक्शन करताना चेकआउट केली जाते. आणि सिलेक्शन ही एक आहे, एक प्रोसेस आहे ज्याच्यामधून त्या एम्प्लॉयचे सिलेक्शन करताना, तो एम्प्लॉय सिलेक्ट करताना त्याचे क्वालिफिकेशन, त्याचे नॉलेज, त्याचे स्किल्स अँड त्याचा एक्सपिरियन्स यांचे योग्य त्या प्रकारे असर्टेनिंग करून ते जो काही जॉब पोझिशन आहे त्या जॉबसाठी तो कॅन्डिडेट योग्य आहे की नाही हे ठरवून त्या कॅन्डिडेटचे या ठिकाणी सिलेक्ट केला जातो. आणि हा कॅन्डिडेट कशामधून सिलेक्ट केला जातो, तर या HRD मॅनेजरचे थर्ड नंबरचे जे फंक्शन्स होते रिक्रुटमेंट, जे एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात, त्या रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयमधूनच योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. आणि HRD मॅनेजर्सला, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला हे देखील काम करावे लागते. तर अशा प्रकारे आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला कोणकोणते फंक्शन्स पार पाडावे लागतात, कोणकोणते कामे करावे लागतात त्यांचा स्टडी करतोय. त्यामध्ये आपण रोल ॲनालिसिस, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला रोल ॲनालिसिसचे काम करावे लागते. ह्युमन रिसोर्सचे योग्यतारीत्या प्लॅनिंग करावे लागतात. त्याचबरोबर जे काही जॉब पोझिशन असेल त्याच्यासाठी योग्य तो कॅन्डिडेट, योग्य तो एम्प्लॉय रिक्रूट करणे. मग असे
एम्प्लॉय करायचे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा ते सर्च करणे आवश्यक आहे. मग असे कॅन्डिडेट सर्च करणे आणि जे काही कॅन्डिडेट सर्च केले आहेत त्यांनाच योग्य त्या पोझिशनसाठी अप्लाय करण्यासाठी स्टिम्युलेट करणे हे या HRD मॅनेजर्सचे काम आहे. त्यानंतरचे 4 नंबरचे काम आहे सिलेक्शन. सिलेक्शन म्हणजे काय, तर जे रिक्रूट केलेले कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यामध्ये योग्य त्या प्रकारे क्वालिफिकेशन आहे की नाही, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे की नाही, त्यांचे स्किल्स, त्यांचे नॉलेज हे सर्व चेकआउट करून त्या जॉबसाठी जो व्यक्ती, जो पर्सन, जो कॅन्डिडेट, जो ॲप्लिकेंट योग्य असेल त्याचे सिलेक्शन यामध्ये केले जाते. आणि सिलेक्शन करताना जे कॅन्डिडेट्स रिक्रूट केले होते त्यामधूनच योग्य तो कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट करावा लागतो, केला जातो. अशा प्रकारे या HRD मॅनेजर्सला अशी कामे करावी लागतात. त्यानंतरचं फंक्शन आहे प्लेसमेंट. प्लेसमेंटचे काम देखील या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. तर प्लेसमेंट कशा पद्धतीने केली जाते, याच्यामध्ये काय केली जाते, नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय प्लेसमेंट. प्लेसमेंट इट इज द प्रोसेस ऑफ असाइनिंग द सिलेक्टेड कॅन्डिडेट विथ द मोस्ट सुटेबल जॉब. तर हे प्लेसमेंट काय आहे, तर जो कॅन्डिडेट सिलेक्ट केलेला आहे, ओके, जो कॅन्डिडेट सिलेक्ट केलेला आहे तो सिलेक्ट केलेल्या कॅन्डिडेटचे योग्य त्या ठिकाणी प्लेसमेंट करणे आवश्यक आहे. जो जॉब असेल, ओके, तर सुटेबल जॉबसाठी योग्य तो कॅन्डिडेट त्या ठिकाणी प्लेसमेंट करणे, त्याची प्लेसमेंट त्या ठिकाणी करणे, ओके, त्याला ज्या प्रकारचे काम येत असेल, ज्या कामाचे त्याला नॉलेज असेल, एक्सपिरियन्स असेल, त्याचबरोबर त्याचे क्वालिफिकेशन त्या लेवलचे असेल, तर असा कॅन्डिडेट त्या सुटेबल जॉबसाठी त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटची काय केली जाते, प्लेसमेंट केली जाते. आणि अशी प्लेसमेंट करण्याचे काम देखील या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला करावे लागते. इट इज अ मॅचिंग ऑफ एम्प्लॉई स्पेसिफिकेशन्स विथ जॉब रिक्वायरमेंट्स. तर प्लेसमेंटमध्ये काय केले जाते, तर जो काही स्पेसिफिक जॉब आहे त्या जॉबच्या अनेक रिक्वायरमेंट्स असतात की जो काही जॉब पोझिशन आहे त्याच्यासाठी योग्य ते क्वालिफिकेशन काय आहे ते क्वालिफिकेशन ठरलेले असते, त्याच्यासाठी नॉलेज कशा प्रकारचे पाहिजे त्या कॅन्डिडेट्सकडे ते ठरलेले असते, स्किल्स कोणकोणत्या हवेत या सर्व ज्या व्यक्तीकडे असेल, मग या जॉब रिक्वायरमेंट्स ज्या कॅन्डिडेट्सने फुलफिल केलेल्या असेल तर त्या जॉब रिक्वायरमेंट्सच्या आधारे त्या एम्प्लॉयचे स्पेसिफिकेशन, ओके, जर सगळ्या जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या मॅच झाल्या तर त्या ठिकाणी त्या जॉब पोझिशनच्या ठिकाणी त्या सुटेबल जॉब ठिकाणी काय केली जाते, त्या कॅन्डिडेट्सची प्लेसमेंट केली जाते. आणि जॉब रिक्वायरमेंटनुसार ऑल रिक्वायरमेंट्स ज्या एम्प्लॉईच्या मॅच होत असेल तोच एम्प्लॉई त्या ठिकाणी त्या एम्प्लॉईची प्लेसमेंट केली जाते. आणि अशी प्लेसमेंट करण्याचे काम देखील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला करावे लागते. त्यानंतरचे आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे इंडक्शन अँड ओरिएंटेशन. व्हॉट इज मीन बाय इंडक्शन अँड ओरिएंटेशन? इंडक्शन and orientation are the techniques by which a new employee is rehabilitated in the changed surroundings and introduced to the practices, policies, purpose and people etc. of the organization. So, induction and orientation याचे देखील काम या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. मग यामध्ये कशा प्रकारचे काम करावे लागते, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे, ओके, त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या ऑर्गनायझेशनमधील HRD मॅनेजर्सला हे इंडक्शन अँड ओरिएंटेशनचे काम करावे लागते. इंडक्शन अँड ओरिएंटेशन आर दी टेक्निक्स, ओके, इंडक्शन अँड ओरिएंटेशन हे काय आहे, एक टेक्निक आहे बाय विच अ न्यू एम्प्लॉई इज रिहॅबिलिटेड इन दी चेंज सराउंडिंग अँड इंट्रोड्यूस टू दी प्रॅक्टिसेस, पॉलिसीज,
पर्पजेस अँड पीपल एक्सेट्रा ऑफ दी ऑर्गनायझेशन. जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे न्यू एम्प्लॉई हे घेतलेले असतात त्यांना ओके त्यांचे जे काही पॉलिसीज आहेत ते पर्पज आहे ते प्रॅक्टिसनुसार काय केले जाते इंट्रोड्यूस करण्याचे काम या ठिकाणी या HRD मॅनेजर्सला करावे लागते. त्यानंतरचे फंक्शन आहे परफॉर्मन्स अप्रायझल. ओके HRD मॅनेजर्सला अनेक फंक्शन्स पार पाडावे लागतात. त्यामधील आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे परफॉर्मन्स अप्रायझल. सो what is meant by performance appraisal? It is the systematic evaluation of individuals. Performance appraisal. It is the systematic evaluation of individuals with respect to their performance on the job and their potential for development. Performance appraisal काय आहे? This systematic evaluation. हे काय आहे पद्धतशीर मूल्यमापन. मग असं इव्हॅल्युएशन कशाचे केले जाते तर जो काही वर्कर आहे जो एम्प्लॉई आहे त्याने जे काही काम केले आहे मग त्याने काम किती केले आहे त्याचे मोजमाप करण्याचे काम या परफॉर्मन्स अप्रायझल याच्यामध्ये केले जाते. जे काही स्टँडर्ड ठरवलेले असते त्या स्टँडर्ड ठरवलेल्यानुसार ते जे काही प्रमाण आहे त्यापर्यंत त्याने काम केले आहे की नाही याचे मेजरमेंट या परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये केले जाते. इट इज द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन. हे एक सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन आहे एक पद्धतशीर मूल्यमापन आहे ऑफ इंडिव्हिज्युअल्स विथ रिस्पेक्ट टू देअर परफॉर्मन्स ऑन दी जॉब. जो काही जॉब आहे त्या ठिकाणी जो इंडिव्हिज्युअल एम्प्लॉई काम करीत असतो मग त्याने जे काही परफॉर्मन्स दिला आहे त्याचे सिस्टमॅटिक पद्धतशीरपणे मूल्यमापन करण्याचे काम या ठिकाणी या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला करावे लागते. अँड देअर पोटेन्शियल फॉर डेव्हलपमेंट. आणि असे परफॉर्मन्स अप्रायझल डेव्हलपमेंट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण तो जो काही वर्कर आहे तो जो एम्प्लॉई आहे तो किती काम करतो त्याने परफॉर्मन्स किती दिला आहे त्याचे काम करण्याची लेवल हे जास्त आहे का कमी आहे याच्यावरून त्याचे डेव्हलपमेंट कशी केली पाहिजे याच्यासाठी तो जर काही डिसिजन घेण्यासाठी तर HRD मॅनेजरला याची हेल्प होत असते. त्यामुळे परफॉर्मन्स अप्रायझल याचे काम देखील त्या HRD मॅनेजर्सला त्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. त्यानंतरचे फंक्शन आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग म्हणजे काय तर प्रशिक्षण. मग असे प्रशिक्षण कोणाला दिले जाते तर जो काही एम्प्लॉई आहे तो जे काही काम करतो आहे त्या कामाचे त्याला नॉलेज त्याचे स्किल्स त्याला मिळावेत यासाठी असे ट्रेनिंग प्रोग्राम्स ऑर्गनाइज केले जातात. ट्रेनिंग इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस बाय विच एम्प्लॉईज लर्न स्किल्स नॉलेज ॲबिलिटीज और ॲटिट्यूड्स टू फर्दर ऑर्गनायझेशनल अँड पर्सनल गोल्स. तर ट्रेनिंग हे काय आहे सिस्टमॅटिक प्रोसेस आहे एक पद्धतशीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये जो एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईजला स्किल्स नॉलेज ॲबिलिटीज अँड ॲटिट्यूड्स हे लर्न करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. मग असे नॉलेज असे स्किल्स ॲबिलिटीज ॲटिट्यूड कशासाठी शिकवल्या जातात तर जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशनलचे आणि त्याचे पर्सनल गोल्स त्याला अचीव करता यावेत यासाठी त्याला असे नॉलेज स्किल्स त्याची ॲबिलिटीज ॲटिट्यूड्स हे लर्न करण्याचे काम या ठिकाणी या HRD मॅनेजर्सला करावे लागते. आणि ट्रेनिंग हे एक सिस्टमॅटिक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये असं ट्रेनिंग देताना जो एम्प्लॉई आहे त्याला ते नॉलेज स्किल्स ॲबिलिटीज ॲटिट्यूड्स हे त्याने लर्न केलं पाहिजे. अशा पद्धतीनेच असे ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज केले जातात असं ट्रेनिंग दिले जाते आणि त्याच्यामधून त्या ह्युमन रिसोर्सची काय केली जाते डेव्हलपमेंट केली जाते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचे फंक्शन आहे मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. सो दिस फंक्शन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट and most essential of the HRD managers. तर हा HRD managers
या मॅनेजमेंट डेव्हलपमेंटचे देखील फंक्शन्स काम करत असतो. मग यामध्ये तू काय काम करतो, तर इट इज द प्रोसेस ऑफ डिझायनिंग अँड कंडक्टिंग suitable executive development programs so as to develop managerial and human relation skills of employees. तर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट हे काय आहे, तर मॅनेजमेंटचं योग्य प्रकारे विकास करायचा असेल, त्याचं डेव्हलपमेंट करायचं असेल, तर यासाठी अनेक डेव्हलपमेंट प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात. इट इज द प्रोसेस ऑफ डिझायनिंग अँड कंडक्टिंग सुटेबल एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. तर ही एक काय आहे, एक प्रोसेस आहे ज्यामध्ये डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कंडक्ट करण्याचे, डिझायनिंग करण्याचे काम या ठिकाणी केले जाते. ओके, जो काय सुटेबल एक्झिक्युटिव्ह डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तो कंडक्ट करण्याचे म्हणजे तो आयोजित करण्याचे, त्याचे डिझायनिंग करण्याचे काम या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट फंक्शन्समध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला करावे लागतात. आणि ही एक प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे की तो प्रोग्राम कसा आयोजित केला पाहिजे, त्याचं डिझाईन कशा पद्धतीचे असावे पाहिजे. ओके, जो काही डेव्हलपमेंट प्रोग्राम असणार आहे तो कशा पद्धतीने कंडक्ट केला पाहिजे याची ही एक प्रोसेस आहे. अँड सो ॲज टू डेव्हलप मॅनेजरियल अँड ह्युमन रिलेशन स्किल्स ऑफ एम्प्लॉईज. आणि असे जे डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कंडक्ट केले जातात, मग असे कंडक्ट केल्यानंतर त्यामधून तो जे काही मॅनेजरियल आहे, मॅनेजरियल अँड ह्युमन रिलेशन स्किल्स त्या एम्प्लॉईजमध्ये डेव्हलप करण्याचे काम या प्रोग्राम्सद्वारे केले जाते. ओके, असे डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कशासाठी ऑर्गनाईज केले जातात, तर जो काय एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईमध्ये ओके ह्युमन रिलेशन स्किल्स अँड मॅनेजमेंट स्किल्स, ओके मॅनेजरियल स्किल्स अँड ह्युमन रिलेशन स्किल्स. मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधून अनेक प्रोग्राम्स कंडक्ट केले जातात आणि त्याच्यामधून जो काय एम्प्लॉई आहे ओके त्यामध्ये ह्युमन रिलेशन स्किल्स अँड मॅनेजर स्किल्स डेव्हलप करण्याचे काम हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. त्यानंतरचं आणखी एक महत्त्वाचं फंक्शन्स आहे करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हे फंक्शन्स देखील ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला करावे लागतात. मग या फंक्शन्समध्ये त्यांना नक्की काय करावे लागते, तर इट इज द प्लॅनिंग ऑफ वन्स करिअर अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ करिअर प्लॅन्स बाय मीन्स ऑफ एज्युकेशन, ट्रेनिंग, जॉब सर्च, acquisition of work experiences. It includes internal and external mobility. तर या करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये काय केले जाते, इट इज द प्लॅनिंग ऑफ वन्स करिअर अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ करिअर प्लॅन्स. तर यामध्ये ओके प्लॅन तयार केले जातात. मग असे प्लॅन्स कशासाठी तयार करतात, तर एज्युकेशन, ट्रेनिंग, जॉब सर्च अँड ॲक्विजिशन ऑफ वर्क एक्सपिरियन्स येण्यासाठी असे करिअर प्लॅन्स या ठिकाणी केले जातात आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील योग्य त्या रीतीने व्हावे याची यामध्ये काळजी घेतली जाते. आणि याच्यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल मोबायलिटी इन्क्लूड असते. याच्यामध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल मोबायलिटीचा समावेश होतो. मग इंटरनल मोबायलिटी म्हणजे काय, तर इट इन्क्लूड्स vertical and horizontal movement of an employee within an organization. ऑर्गनायझेशनमध्ये जो एम्प्लॉई ओके ज्या वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मुवमेंट करतात त्यांचा समावेश या इंटरनल मोबायलिटीमध्ये होत असतो. इट कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफर, प्रमोशन अँड डिमोशन. आणि याचा वापर कुठे केला जातो, तर जो काय एम्प्लॉई आहे त्याचे ट्रान्सफर केली पाहिजे का, त्याचे प्रमोशन करण्यासाठी आणि त्याचं डेमोशन करण्यासाठी याची हेल्प होत असते. मग ट्रान्सफर म्हणजे काय, ओके व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफर. ट्रान्सफर्स अँड प्रमोशन आर द टू इम्पॉर्टंट वेज ऑफ पर्सनल ॲडजस्टमेंट. ओके पर्सनल ॲडजस्टमेंट करायची असेल तर त्यामधील ओके
ट्रान्सफर आणि प्रमोशन हे अत्यंत इम्पॉर्टंट असे 2 वे आहेत, 2 मार्ग आहेत. When employees are transferred without any promotion or demotion, it is simply a transfer. ओके, जर एखाद्या एम्प्लॉयची ट्रान्सफर हे विदाऊट प्रमोशन किंवा डिमोशननुसार झाली असेल तर त्याला ट्रान्सफर असे म्हटले जाते. ओके, कोणत्याही प्रकारचे ओके विदाऊट प्रमोशन अँड डिमोशन ज्या एम्प्लॉयची ट्रान्सफर केली जाते त्यालाच ट्रान्सफर असे म्हणतात. इन ट्रान्सफर there is no material change in the status, responsibilities or pay of the employee. आणि असे जे काही ट्रान्सफर झाली असेल तर जो काही एम्प्लॉई असेल त्या एम्प्लॉईचे जे काही मटेरियल आहे ते कोणत्याही प्रकारचे चेंज या ठिकाणी होत नाही. त्याचं जे काही स्टेटस आहे ते देखील या ठिकाणी चेंज होत नाही. त्याचबरोबर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची जी काही जबाबदारी आहे ते देखील या ठिकाणी चेंज होत नाही. आणि त्याचे पे ऑफ द एम्प्लॉई, त्या एम्प्लॉई जे काही पेमेंट दिली जात होते ते देखील या ट्रान्सफर केल्यानंतर या गोष्टी या ठिकाणी चेंज होत नसतात. ओके, ज्यावेळेस एखाद्या एम्प्लॉयचे ट्रान्सफर केले जाते त्यावेळेस असे ट्रान्सफर केल्यानंतर त्याचे जे काही मटेरियल चेंज इन द स्टेटस आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे त्याची जबाबदारी आणि पे ऑफ द एम्प्लॉईज या गोष्टींमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज या ठिकाणी होत नसतो. आणि ज्या एम्प्लॉईचे विदाऊट प्रमोशन अँड डिमोशन ट्रान्सफर केले जाते त्यालाच ट्रान्सफर असे म्हणतात. त्यानंतरची कन्सेप्ट आहे प्रमोशन. तर प्रमोशन काय आहे तर इट डील्स विथ अपवर्ड रिअसाइनमेंट. ओके, इट डील्स विथ अपवर्ड रिअसाइनमेंट गिवन टू अन एम्प्लॉई इन दी ऑर्गनायझेशन टू ऑक्युपाय हायर पोझिशन विच कमांड्स बेटर स्टेटस अँड पे. तर प्रमोशन कशासाठी केली जाते तर जो काही एम्प्लॉई आहे त्या एम्प्लॉईने हायर पोझिशन अचीव करावे, त्याचबरोबर त्याचं जे काही पेमेंट आहे त्याला ते स्टेटस अँड पेमेंट हायर मिळवण्यासाठी असे त्या एम्प्लॉयची काय केली जाते ऑर्गनायझेशनमध्ये प्रमोशन केले जाते. आणि हे प्रमोशन काय आहे एक डील आहे. कीपिंग इन व्ह्यू द ह्युमन रिसोर्सेस ऑफ द एम्प्लॉईज अँड दी जॉब रिक्वायरमेंट्स. त्या जॉब रिक्वायरमेंटनुसार त्या एम्प्लॉईचे या ठिकाणी प्रमोशन केले जाते. यामधील लास्ट कन्सेप्ट आहे डिमोशन. तो व्हॉट इज मीन बाय डिमोशन? इट डील्स विथ डाउनवर्ड reassignment to an employee in the organization to lower level position. प्रमोशनमध्ये काय केले जाते तर अपवर्ड रिअसाइनमेंट केली जाते, म्हणजे त्याची त्या ठिकाणी बढती केली जाते. तो एका पोझिशनवरतून दुसऱ्या ओके जो त्याच्यापेक्षा हाय पोझिशन आहे त्या ठिकाणी त्याचे प्रमोशन केले जाते. बट डिमोशनमध्ये काय केले जाते तर डाउनवर्ड रिअसाइनमेंट या डिमोशनमध्ये केले जाते. इन दी जो काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जो एम्प्लॉई आहे त्याचे या ठिकाणी डाउनवर्ड रिअसाइनमेंट करणे म्हणजेच डिमोशन होय. आणि असे डिमोशन केल्यानंतर तो लोअर लेवलच्या पोझिशनवरती येत असतो. आणि प्रमोशनमध्ये काय केले जाते तर हायर पोझिशनवरती त्याची प्रमोशन केली जाते, त्याचे ट्रान्सफर केली जाते. आणि डिमोशनमध्ये जे पोझिशन आहे त्या पोझिशनपेक्षा जी लोअर लेवलची जी पोझिशन आहे त्या ठिकाणी त्या एम्प्लॉयचे ट्रान्सफर करणे म्हणजे डिमोशन होय. अशा प्रकारे करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजरला जो काही एम्प्लॉय आहे त्याचे ट्रान्सफर करायचे, त्याचे प्रमोशन करायचे की त्याला डिमोशन करायचे याच्याबद्दलचे डिसिजन्स ते फंक्शन्स या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागतात. तर अशा प्रकारे या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला असे अनेक फंक्शन्स करावे लागतात. त्यामध्ये आज आपण या लेक्चर्समध्ये रोल ॲनालिसिस फंक्शन्स काय आहे, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, रिक्रुटमेंट फंक्शन्स, सिलेक्शन फंक्शन्स, प्लेसमेंट फंक्शन्स, इंडक्शन अँड ओरिएंटेशन फंक्शन्स काय आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचे काम करावे लागते, परफॉर्मन्स अप्रायझल ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला परफॉर्मन्स अप्रायझलचे देखील काम करावे लागते. ट्रेनिंग एम्प्लॉयला योग्य त्या प्रकारचे ट्रेनिंग देखील देणे आवश्यक आहे. मग ते ट्रेनिंग कसे द्यावे
कोणत्या व्यक्तीला, कोणत्या एम्प्लॉयला कशा पद्धतीचे ट्रेनिंग आवश्यक आहे ते सर्व या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला पाहावे लागते, ते काम त्यांना करावे लागते. त्याचबरोबर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, ओके, मॅनेजमेंटचा डेव्हलपमेंट करणे देखील आवश्यक आहे. मग त्यासाठी काय करावे लागते, ते फंक्शन्स देखील या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मॅनेजर्सला करावे लागते. आणि करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट असे अनेक फंक्शन्स आहेत की जे HRD मॅनेजर्सला करावे लागतात. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण हे 10 फंक्शन्सचा स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण उर्वरित जे राहिलेले जे फंक्शन्स आहेत त्यांचा स्टडी आपण 1 बाय 1 करणार आहोत. तर यामध्ये ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, कम्पेन्सेशन, सोशल अँड कल्चरल प्रोग्राम, वर्कर्स पार्टिसिपेशन इन मॅनेजमेंट, क्वालिटी सर्कल, टीम वर्क, कम्युनिकेशन पॉलिसीज, ग्रीव्हन्सेस मेकॅनिझम अँड अदर फंक्शन्स कोणकोणते आहेत त्यांचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. तर आज आपण अशा प्रकारे या HRD मॅनेजर्सचे जे काही 10 इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत त्यांचा स्टडी केला आहे. उर्वरित फंक्शनचा स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. अशा प्रकारचे अनेक फंक्शन्स आहेत जे या HRD मॅनेजर्सला करावे लागतात. ओके, थँक्यू.